नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी 2024 ची प्रक्रिया सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की आता शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि त्यासोबतच 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात दिले जाणार आहे। या कर्जमाफीमध्ये काही अटी आणि निकषांमुळे मागील अनेक दिवसांपासून या कर्जमाफीची चर्चा सुरू आहे। तर सहकार विभागाला सांगितल्यानंतर एक समिती देखील स्थापन झाली आहे। जी समिती ही संपूर्ण कर्जमाफीची प्रक्रिया पार पाडणार आहे। परंतु अशात आपण पाहिले की आमदार रोहित पवार यांनी देखील एक सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन केले आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांच्या वतीने काही महत्त्वाचे अपडेट या कर्जमाफी योजनेबाबत दिल्या गेल्या आहेत। आता यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना नक्की फायदा होणार आहे, त्यासोबत कर्जमाफीची अंमलबजावणीची प्रक्रिया कोणत्या तारखेपासून सुरू होईल आणि याद्या आल्यानंतर पुढे तुम्हाला काय करावे लागणार आहे आणि 2019 साली ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती त्यांचं आता काय होणार आहे, असे विविध प्रश्न या निमित्ताने शेतकरी मित्रांच्या मनामध्ये आहेत। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत। त्याबरोबर आपल्या मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्टपणे एक गोष्ट सांगितली की 40 लाख असे शेतकरी आहेत की ज्यांना कोणत्याही अटीशिवाय त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ डायरेक्ट होणार आहे। म्हणजेच 1,70,000, 1,80,000, 1,40,000 अशी काही रक्कम शेतकऱ्यांची कर्जमाफीमध्ये आहे आणि ते त्यांना डायरेक्ट त्यांचा 7/12 कोरा होणार आहे। त्यांच्या खात्यावरती हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा होतील आणि त्यांना बँका परत खरीप हंगाम 2026 साठी कर्ज द्यायला मोकळ्या असणार आहेत। या संदर्भात बँकांशी देखील बोलणे झाले असल्याचे आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। तर चला याबाबतच्या माहिती घेऊया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून या कर्जमाफी असेल किंवा इतरही सर्व शेतकरी योजनांबाबतचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, 40 लाख शेतकरी कोणत्याही अटी किंवा निकषांशिवाय या कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। म्हणजेच की सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। मग 56 लाख शेतकऱ्यांपैकी 40 लाख शेतकऱ्यांचं मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्टपणे सांगितलं। म्हणजे हे 16 लाख जे शेतकरी उरतायत, हे 16 लाख शेतकरी कोण आहेत? तर हे 16 लाख शेतकरी असणार आहेत ज्यांनी 2019 साली कर्जमाफीचा लाभ घेतला होता किंवा ज्यांचे 2017-19 मध्ये ज्यांचे आपण पाहिलं की कर्ज काही प्रलंबित होतं ते शेतकरी। आता 2019 चा एक विषय खूप जास्त मोठ्या प्रमाणावर गाजतोय आणि ती अट काढून टाकण्यासाठी सर्वच आंदोलकांची, सर्वच शेतकऱ्यांची एक महत्त्वाची मागणी आहे, ती म्हणजे 2019। या 2019 ची अट काय होते आणि ही सरसकट कर्जमाफीची मागणी नक्की काय आहे? तर लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांना 2019 साली कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला आहे, आता या आकडेवारीनुसार जवळपास 13 लाख असे शेतकरी आहेत की ज्यांनी 2019 साली कर्जमाफीचा लाभ घेतला होता आणि आतापर्यंत त्यांच्यावरची कर्जमाफीची रक्कम आहे जी थकीत आहे। म्हणजे त्यांनी आता परत एक कर्ज घेतलं होतं, पण आपल्याला माहिती आहे की कोरोना असेल किंवा इतर अनेक बाबींमुळे शेतकरी अडचणीत गेला होता आणि यामुळे त्यांच्यावरची आता कर्जाची रक्कम पुन्हा एकदा थकबाकीमध्ये गेली आहे। मग आता त्यांना पुन्हा या कर्जमाफीची आशा असताना GR मध्ये एक महत्त्वाची अट काय आली, आपण सर्वांनी GR देखील पाहिला होता। त्या GR मध्ये अट आली होती की ज्या शेतकऱ्यांनी 2019 सालच्या कर्जमाफीचा लाभ घेतला आहे त्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार नाही, तर त्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे। आणि म्हणूनच हा एक मोठा फटका 2019 सालच्या 13 लाख शेतकऱ्यांना बसणार होता। ज्या 13 लाख शेतकऱ्यांनी 2019 सालच्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्या शेतकऱ्यांना हा फटका बसणार होता आणि म्हणूनच ही अट काढून त्या ठिकाणी सरसकट जी काही तुम्ही मागणी लावली 2 लाख रुपये जी आहे ती सरसकट करा आणि प्रोत्साहनपर अनुदानामध्ये जी अट टाकली आहे, ज्या शेतकऱ्यांना आता जे रेग्युलर आहेत 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी जी अट आहे त्या अटीमध्ये प्रामुख्याने एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला आता चालू वर्षाला देखील तुमचे कर्ज नवे जुने करावे लागणार आहे आणि मागील 3 वर्षांपैकी सलग 2 वर्षांमध्ये तुमचे कर्ज नवे जुने झालेले असावेत तरच तुम्हाला या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे। आणि म्हणूनच अनेक शेतकऱ्यांनी या अटी टाकून कर्जमाफी ही सरसकट असावी, एकतर शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आहे अशी मागणी केलेली आहे आणि यासाठी आपण पाहिलं की आमदार रोहित पवार यांचे देखील उपोषण चालू आहे। त्यासोबतच अगदी किसान सभेचे देखील अजित नवले वगैरे असतील ते देखील या बाबींचा स्पष्टपणे विरोध करत आहेत। आता तुमची याबाबत नक्की काय मत आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा। तुम्ही कर्जमाफीच्या कोणत्या क्रायटेरियामध्ये आहात? तुम्ही OTS मध्ये आहात, तुम्ही कर्जमाफीमध्ये आहात का तुम्ही प्रोत्साहनपर अनुदानामध्ये आहात? नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।